आता घेऊन कधी जाणार मग गणपती हा? 14 तारखेला त्याच्या 13 तारखेला रात्री 12 वाजता रोज शाळेतून जाताना बघायचं रोज. तेच चांगलं वाटतं त्यांच्या. आणि मूर्ती एकदा एका नजरेमध्ये भरपूर व्हरायटी आहेत ना मूर्तीमध्ये. व्हरायटी खूप आहेत. थोडं येऊन 2-3 तास जाता येतो बुक करायला. बघून एक झाली सिलेक्ट. 2-3 तास काय? आम्ही खूप वर्षाला इथेच मूर्ती बुक करतो. ओके. आणि या मूर्तीचा जो रेखीवपणा आहे किंवा डोळ्यांमध्ये जो जीव वाटतो, अच्छा, तो यांच्याशिवाय कुठेही आपल्याला बघायला भेटणार नाही, आजूबाजूला पाहायला मिळणार नाही. त्यामुळे मूर्तीमध्ये जो जिवंतपणा आहे तो बघायला आम्हाला इथे भेटतो. त्यामुळे आम्ही प्रत्येक वेळेला इथेच मूर्ती बुक करायला. त्यांचं कुठल्या किमती किंवा काय सगळ्या व्यवस्थित आहेत. आणि मूर्तीला कुठे धक्का वगैरे काय लावून न देता आम्हाला तशी आहे तशी मूर्ती आम्हाला घरी घेऊन देतो. बरोबर. आणि आता तुमची ही बुक झाली आहे, कधी घेऊन जाणार तुम्ही बाप्पा? आम्ही गणपती येतात त्या दिवशी सकाळी आम्ही घेऊन जातो. तोपर्यंत हे व्यवस्थित ठेवून देतात बाप्पा? ठेवून त्याला खडे वगैरे लावून सगळं व्यवस्थित साफ करून सगळं करून व्यवस्थित देतो. आणि तुम्ही काय असं थोडं डिमांड वगैरे केलं की त्याला काही आणखी पाहिजे डायमंड वगैरे? आम्ही नॉर्मल बेसिक डायमंड्स वगैरे त्यांना लावायला सांगितले, गणपतीला फुल लावायला. तर तुमच्या रिक्वायरमेंट नुसार त्यांनी फुलफिल केलेलं आहे. ओके, तुम्ही हॅपी. अरे मगाशी बघितलं हे छोटं बाळ पण बघा फोटो व्हिडिओ काढत होता. मोर्या बोल. आवडला बाप्पा तुझा? आवडला ना? आवडला. मातीमध्ये बॅलन्सिंग आहेत. आता ह्या बुक झालेत काय ऑलरेडी? संदेश असा म्हणजे आम्ही झाले 27 वर्ष या दुकानाच्या मार्फत भक्तांची सेवा करतोय आणि इथून पण करत जाऊ. आणि आमच्याकडे सर्व चांगल्या प्रकारच्या मूर्त्या तुम्हाला बघायला भेटतील. माती, पीओपी, कागदापासून बनवलेल्या, लाल मातीच्या, पर्यावरणपूरक अशा घरात विसर्जन करणाऱ्या पण मूर्त्या आहेत आमच्याकडे. आहेत का त्या पण? हो, लाल मातीच्या घरात विसर्जन करणाऱ्या पण मूर्त्या आहेत. आणि सगळ्यांना हेच सांगावं लागेल की उत्सव हा आपला मोठा आपणच करायचा आहे. नमस्कार मित्रांनो, मी दिलीप मिरगल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो दिल मिरगल या तुमच्या हक्काच्या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, भारतात त्या जगामध्ये सगळ्यात फेमस फेस्टिवल म्हणून ओळखला जाणारा गणपती बाप्पा बरोबर आता एका महिन्यावरती येऊन ठेपलाय. आणि त्याकरता तुम्हाला लागणारे जे बाप्पाच्या मूर्त्या आहेत ना, ती आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. मित्रांनो, मी ज्या चित्रशाळेला भेट दिली नाही, हे वरळीमध्ये सगळ्यात फेमस चित्रशाळा. भरपूर वर्षापासून गेले 25 ते 30 वर्षापासून हे लोक ह्या क्षेत्रामध्ये आहेत. सुंदर आणि सुबक आपल्या गणपती बाप्पा असतात. या चित्रशाळेमध्ये तुम्हाला पीओपीच्या पण मिळतील, शाडू मातीच्या मिळतील, वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आणि वेगवेगळ्या साईज नुसार मूर्त्या असतात. तुम्हाला देखील मित्रांनो ही चित्रशाळा पाहायला यायचं असेल किंवा तुमचा देखील बाप्पा बुक करायचा असेल, तुम्ही कशा पद्धतीने इथे याल ते तुम्हाला मी एका मिनिटामध्ये सांगतो. तर मित्रांनो, मी जे इथं उभा आहे ना, हे वरळीमधलं श्रीराम मिल नाका म्हणून एक फेमस लोकेशन आहे. हा रोड जातो वरळी नाक्याला. ही सगळ्यात मोठी बिल्डिंग लक्षात ठेवा, म्हणजे आपल्या इंडियामध्ये सगळ्यात मोठी बिल्डिंग आहे. ह्या बिल्डिंगच्याच खाली आहे. हा जातो वरळी नाक्याला, हा जातो रस्ता लोअर परेलला. आणि इथे हे जो एरियाचं नाव आहे श्रीराम मिल नाका, तिथेच आहे. आणि बघा हे बघा श्री आर्ट्स म्हणून आहे, अशा पद्धतीने आहे. त्यांचा इंस्टाग्राम आयडी वगैरे नंबर वगैरे आहे. आणि बघा नेहमी ना इथे भरपूर गर्दी असते, तुम्ही बघू शकता. मला बाहेरून दाखवतो, मस्त बाप्पा आहेत. हे बघा गर्दी बघा तुम्ही, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. मस्त आहेत. आपण बाप्पा पण कव्हर करूया. एवढी सगळी गर्दी आहे. हे सगळे बुकिंग करता आलेत. इकडे बघा, तुम्हाला पहिल्यांदा बाप्पा दाखवतो. बघू शकता, ही पहिलीच आहे बघा, लालबागच्या राजाची प्रतिकृती आहे. किती मस्त बनवला बघा. त्याच्या पाठीमागे आहे आपला दगडूशेठ हलवाई आहे, आपण देखील बघू शकता. बऱ्याच मूर्त्या आहेत बघा, आपण बघू शकता. हे बघा किती मस्त वाटते बघा, काय बनवलंय बघा. नंतर आणखी बघा हा उंदरावरती आहे, हा पण बघा किती मस्त वाटतो. छान मूर्त्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला मूर्त्या मिळून जातील, आपण बघू शकता. हे बघा, याचे कान बघा किती मस्त आहेत. आणि रेखणी बघा, वाव. कोणत्या पण अँगलने बघा असं वाटतं बाप्पा आपल्याकडे बघतोय. सुंदर बाप्पा आहेत. इथे पण बघू शकता, मस्त मूर्त्या आहेत, छान आहेत. हा साईडला बघू शकता किती भारी आहेत. बऱ्याच मूर्त्या आहेत. जसं मला कळलं ना, यांच्याकडे ना 600 ते 700 मूर्त्या आहेत सध्या इथे. आपण बघू शकता बाप्पा किती मस्त बाप्पा आहेत. इकडे पण बघू शकता. आणि जसं बोललं ना, हे वरळीमधलं एकदम फेमस आहे मित्रांनो. सॉलिड असतं त्यांच्याकडे बाप्पा, हे बघू शकता. आता ना इथे ही पूर्ण अशी ऑलरेडी गर्दी आहे. आणि ह्यांनी ना आता बुकिंग केली. हे समोरचे सर्व ग्रीनवाले, त्यांनी तो बाप्पा घेतलाय. ऑलरेडी बुकिंग चालू आहे. आपण त्यांच्याशी पण थोडा पण बातचीत करायचा प्रयत्न करूया. तोपर्यंत ना मी तुम्हाला गणपती बाप्पा दाखवतो. आणखीन जेवढ्या माझ्याकडे होईल ना पॉसिबल सर्व मूर्ती दाखवतो. हे पण बघू शकता. मंदिर बघा किती क्यूट वाटतं बघा. एक नंबर आहे. हा बघा प्रॉपर धोतर नेसवलेला आहे इथे.
वा किती मस्त वाटतं बघा. एक नंबर आहे. ही बैठी मूर्ती आहे, ही पण बघू शकता किती मस्त वाटते. खूप छान छान आहेत. प्रत्येकानं तुम्हाला ज्याचे मुंबईमध्ये मोठमोठे राजे असतात ना, त्यांची तुम्हाला प्रतिकृती इथे मिळून जाईल. हा बघा, प्रसिद्ध एक मूर्ती आहे आपली मुंबईमध्ये, त्याची प्रतिकृती आहे. तर मित्रांनो, तुम्हाला प्रॉपर आहे ना बघा, ओरिजिनल धोतर मध्ये पाहिजे ना, धोतर विथ फेटावाले पाहिजे ना, तर तसे देखील बाप्पा इथे आहेत. हे बघा, इथे बघू शकता, हे प्रॉपर धोतर मध्ये वगैरे आहे. इथे पण बघू शकता. हा बघा, हा कृष्ण भगवानचा अवतार आहे. प्लास्टिक मध्ये ठेवलंय, पण बघू शकतो. मला दाखवण्याचा प्रयत्न करतो जेवढं पॉसिबल होईल तेवढं. ही बघा मूर्ती किती मस्त आहे. बघा, नंदी आहे आणि बघा असा बाप्पा आहे. मस्त आहे. ही बघा मोठी मूर्ती आहे बघा, ती ऑलमोस्ट 3-3.5 फुटाची आहे. बघू शकता किती मोठी मूर्ती आहे. सॉलिड मूर्ती आहे. इथे आणखी एक मूर्ती बघितली, तुम्हाला दाखवतो. बघू शकता, हे बघा अशा पद्धतीने आहे. हे पण सुंदर आहे. हे पण बघू शकता किती मस्त मस्त आहे. सॉलिड मूर्ती आहे. तर मित्रांनो, जसं बोलल्याप्रमाणे मी जसं इथं शूट करतो ना, तर आता बघा हे बघा सचिन तळेकर, त्यांचं नाव पण इथे लिहिलेलं आहे आणि त्यांनी हा बाप्पा बुक केलाय. ऍक्च्युली तुमच्या चेहऱ्यावरती खूप असं वाटतंय, प्रसन्न झाल्यासारखं वाटतंय. तर सांगा ना तुमचा एक्सपिरियन्स आणि तुम्ही बाप्पाबद्दल सांगा ना, कशी काय निवड केलं आणि किती वर्षापासून इथे येत आहे? आम्ही खूप वर्षाला इथेच मूर्ती बुक करतो. ओके. आणि या मूर्तीचा जो रेखीवपणा आहे किंवा डोळ्यांमध्ये जो जीव वाटतो, अच्छा, तो यांच्याशिवाय कुठेही आपल्याला बघायला भेटणार नाही आजूबाजूला, पाहायला मिळणार नाही. त्यामुळे मूर्तीमध्ये जो जिवंतपणा आहे तो बघायला आम्हाला इथे भेटतो. त्यामुळे आम्ही प्रत्येक वेळेला इथेच मूर्ती बुक करायला. इथे करा. आणि यांचा म्हणजे व्यवस्थित कोऑपरेट करतात ना, स्वभाव वगैरे व्यवस्थित करतात. त्यांचं कुठल्या किमती किंवा काय सगळ्या व्यवस्थित आहेत. आणि म्हणजे मूर्तीला कुठे धक्का वगैरे काय लावून न देता आम्हाला तशी आहे तशी मूर्ती आम्हाला घरी घेऊन देतात. बरोबर. आणि आता तुमची ही बुक झाली आहे, कधी घेऊन जाणार तुम्ही बाप्पा? आम्ही गणपती येतात त्या दिवशी सकाळी आम्ही घेऊन जातो. मग तोपर्यंत हे व्यवस्थित ठेवून देतात बाप्पा? ठेवून त्याला खडे वगैरे लावून सगळं व्यवस्थित साफ करून सगळं करून व्यवस्थित देतो. आणि तुम्ही काय असं थोडं डिमांड वगैरे केलं की त्याला काही आणखी पाहिजे डायमंड वगैरे? आम्ही नॉर्मल बेसिक डायमंड्स वगैरे त्यांना लावायला सांगितले, गणपतीला फुल लावायला. पण तुमच्या रिक्वायरमेंट नुसार त्यांनी फुलफिल केलेलं आहे. ओके, तुम्ही हॅप्पी. अरे मगाशी बघितलं हे छोटं बाळ पण बघा फोटो बिटो काढत होता. ओव्हरऑल एक्सपिरियन्स तुमचा खूप चांगलाच आहे ना? गणपती बाप्पा मोरया बोल. इकडे बघ ऋतू, तिकडे बघ. गणपती बाप्पा मोरया बोल. आवडला बाप्पा तुझा? आवडला ना? आवडला. ऍक्च्युअली मगाशी फोटो काढत होता. थँक्यू सो मच तुमचा व्हॅल्युएबल टाइम दिल्याबद्दल. थँक्यू. फ्रंट साईडला जे आहेत ना ते दाखवतो. मस्त मस्त मूर्ती आहेत मित्रांनो, बरोबर. म्हणजे तुम्ही एवढं कन्फ्युज व्हाल ना. बघा, हा बघा कसला मूर्ती आहे बघा. म्हणजे दागिने बघू शकता किती मस्त मस्त आहेत आणि छान आहेत. प्रत्येक प्रतिकृतीने युनिक आहे. ह्या साईडला बघू शकता. असे तुम्हाला थोडे हे पण देखील मिळते तुम्हाला, असे हत्तीवर पाहिजेत. आता हा बघा, हा बॅलन्सिंग मूर्ती आहे बघा, किती मस्त वाटते बघा. हे सगळे शाडू मातीमध्ये ना, हे जे बघा मातीमध्ये बॅलन्सिंग केलं आहे, किती मस्त आहे बघा. आपण बघू शकता सगळे शाडू मातीचे आहेत. तुम्हाला जसं स्टार्टिंगला बोलल्याप्रमाणे मित्रांनो, तुम्हाला पीओपी, शाडू माती सर्व प्रकारच्या तुम्हाला गणपती बाप्पा मिळतात. आणि बॅलन्सिंग मूर्ती बघू शकता, ते कागद लावलं त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दाखवू शकत नाही, कारण यांना खूप काळजी घ्यावी लागते यांची. सुंदर आहेत. हा पण बघू शकता, खूप सुंदर सुंदर आहेत मूर्त्या. वाव. अधिक माहितीसाठी तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट देखील करू शकता. तुमचा जर बाप्पा बुक करायचा असेल, कुठला बाप्पा तुम्हाला आवडत असेल, तर ह्या नंबरवरती तुम्ही एक स्क्रीनशॉट घ्या ह्याच्यापैकी. माझ्याकडून जेवढं होईल ना पॉसिबल ते दाखवत आहे. हे बघा, गौरी गणपती पाठीमागे, इथे बघा गणपती बाप्पा आणि त्याची आई, हे सगळे बाल गणेश आहेत. ही सगळ्यात छोटी मूर्ती आहे बघा. छोट्या मूर्त्या देखील आहेत. मस्त मस्त मूर्त्या आहेत. हे बघू शकता. डोळे बघा किती इनोसेंट आहेत. आणि यांच्याकडून एकदम छोट्या छोट्या मूर्त्या देखील आहेत. तिकडे पण बघू शकता, छोट्या छोट्या मूर्त्या देखील आहेत तिकडे. हे बघा, इकडे मस्त आहे तिकडे. हे सगळे आता आणखी तुम्हाला दाखवतो. बरेच आहेत, सर्वच काही कव्हर करणं पॉसिबल होणार. हे ते पण बघू शकता. लालबागचा राजा, हे बघा. वरती पण बघू शकता किती मस्त आहे, डायमंड वर्क केलेला आहे, किती भारी वाटते बघा. बाल गणेश ही ह्या साईडला बघू शकता. इकडे पण बघू शकता किती मस्त मस्त मूर्ती आहे. छान छान मूर्ती आहेत. कलर काम बघू शकता, तुमची रेखणी बघू शकता, प्रत्येक युनिक आहे. जावा ही मूर्ती बघू शकता मी, तुम्हाला किती क्यूट वाटते एकदम. वा, मला खूप आवडली.
हे बघा किती मस्त वाटते बघा, एक नंबर वाटते. हे पण बघू शकता. आणि ह्याच्या बाजूचे आहे बघा, हे समथिंग डिफरंट आहे बघा, किती मस्त वाटते बघा, कलर काम छान आहे. हा एक बाप्पा बघू शकता कसा बघा, बैठी मूर्ती आहे आणि त्याच्या बाजूला आहे ना पूर्ण वर्क केलेलं आहे. आणि हा बाप्पाचा ना फेटा बघा कसा आहे, वेगळाच आहे, त्यांनी बनवला बघा किती मस्त. हातामध्ये पण बघू शकता सर्व आहे ते, इथे पण बघू शकता किती मस्त मस्त आहेत. त्यानंतर आणखीन एक बाप्पा आहे, बैठी आहे मूर्ती, ही पण ऑलमोस्ट आहे 2-2.25 फुटाची मूर्ती आहे, एका फ्रेम मध्ये दाखवतो. नंतर ही तर बघा मस्त वाटते, कृष्णाचा अवतार आहे, आपण बघा फेमस आहे, मस्त वाटते, छान किती मस्त वाटते बघा, फार छान सुंदर सुबक. ऍक्च्युली मित्रांनो ह्या ज्या मूर्त्या नाही आपल्या ह्या किरण दादाच्या आहेत, मी मगाशी बघा तुम्हाला बोलत ऍक्च्युली शूट करताना मला ते बॅलन्सिंग पाहिजे होते, तर तो विचार करून काढतोय बघा आपल्याला दाखवण्यासाठी. आणि ह्या दादा मातीमध्ये ना प्युअर, या सगळ्या पूर्ण मातीच्या मूर्त्या आहेत आणि मातीमध्ये बॅलन्सिंग केलंय, मातीमध्ये बॅलन्सिंग केलंय. मित्रांनो तुम्ही बघू शकता, मला खरोखर खास करून खूप आवडलं. मातीमध्ये बॅलन्सिंग करणं थोडं टफ आहे, बघू शकता मित्रांनो. हे बघा अशा पद्धतीने हे सगळं मातीमध्ये बॅलन्सिंग आहेत. दादा ह्या बुक झालेत काय ऑलरेडी, की अजून बुक व्हायचे बाकी आहेत? ह्या ऍडव्हान्स बुकिंग घेतलेल्या आहेत, अजून आपण बुकिंग एक्स्ट्रा करून घेऊ शकतो त्यांच्या. करू शकतो ना. हो. आणि आपल्याकडे आता ऍट द टाइम आता जसं मला जो मुलगा बोलला 700 ते 800 मूर्त्या इथे आहेत आपल्याकडे, बरोबर की नाही? आणि यांची आणखी रिक्वायरमेंट असेल कोणाला तर देखील मिळून जातील. आता दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट केला, कोणाला जर कोणी स्क्रीनशॉट पाठवला तर तुम्ही त्यांना मूर्त्या मिळतील. जर ती आपल्याकडे अवेलेबल असेल तर आपण नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं साधन करू. आणि आपल्याकडे किती फुटापासून मूर्ती आणि किती फुटापर्यंत असणार मूर्ती आपल्याकडे? या वर्षी आपल्याकडे 6 इंचापासून ते 3 फुटापर्यंतच्या मूर्त्या अवेलेबल आहेत. 6 इंचापासून ते 3 फुटापर्यंत फुटापर्यंतच्या मूर्त्या मिळून जातील तुम्हाला, सगळ्या मिळून आणि जातील. तरी प्राइस स्टार्टिंग काय असेल तरी आपल्याकडे तरी स्टार्टिंग एक 3 फुटाची विथ ज्वेलरी प्राइस ही 16,000 पर्यंत ठेवलेली आहे. 16 ते 18,000 पर्यंत. आणि जर मूर्त्या छोट्या असतील 2 फुटाच्या तर त्याच्यानुसार 2 फुटाची प्राइस माझ्याकडून 5,000 पासून ती 8,500 पर्यंत. पण डिपेंड्स आपण आवड आणि त्याच्यावरती काम वर्क केलं, आवड वर्क कलर्स त्याच्यावरती सगळ्या मोठ्या डिपेंड आहे. आणि लेखणी वगैरे सगळं तुमचं स्वतःचीच असते, सॉलिड स्वतःची. सॉलिड आहे. तुला काय आणखी कोणाला काय संदेश वगैरे द्यायचा आपल्या व्हिडिओ मार्फत, कोणाला काय संदेश असा म्हणजे आम्ही गेले 27 वर्ष या दुकानाच्या मार्फत भक्तांची सेवा करतोय आणि इथून पण करत जाऊ. आणि आमच्याकडे सर्व चांगल्या चांगल्या प्रकारच्या मूर्त्या तुम्हाला बघायला भेटतील. माती, पीओपी, कागदापासून बनवलेल्या, लाल मातीच्या, पर्यावरण पूरक अशा घरात विसर्जन करणाऱ्या पण मूर्त्या आहेत आमच्याकडे. आहेत का त्या पण? हो, लाल मातीच्या घरात विसर्जन करणाऱ्या पण मूर्त्या आहेत. आणि सगळ्यांना हेच सांगावं लागेल की उत्सव हा आपला मोठा आपणच करायचा आहे. आणि सगळ्यांना अशी विनंती करतो की लवकरात लवकर आपल्या मूर्त्या लवकरात लवकर बुक कर. वा वा. आणि दादा गेल्या वर्षी तुझ्याकडे म्हणजे गेल्या भरपूर वर्षापासून मी तो कंटिन्यू येत होते, तुझ्याकडे ते विभूषण पण होते, यावेळेला असणार काय म्हणजे हातामध्ये? त्या पण आहेत, पण काही सेफ्टी मूर्त्यांच्या सेफ्टीसाठी मी अजून ठेवलेले नाही. काही लहान मुलं येतात, ते फिरवतात वगैरे, त्यामुळे ते हात वगैरे डॅमेज होण्याची शक्यता असते. त्यामुळे जेव्हा मूर्ती बुक करेल तेव्हाच मी त्यांच्यासोबत बासरी किंवा त्रिशूळ वगैरे सगळं असतं. यांच्याकडे खूप सॉलिड वॉलेट असं, मस्त व्हिजिट करा एकदा, ऍटलीस्ट चित्रशाळेला भेट तरी द्या, मग तुम्हाला कळेल नक्की. आणि मी काही ज्यांचे रिव्ह्यू घेतले ते पण या व्हिडिओ मध्ये तुम्हाला टाकतो. थँक्यू सो मच आता तुझा व्हॅल्युएबल टाइम दिल्याबद्दल, थँक्यू सो मच. तुम्हाला मित्रांनो एक बाप्पा दाखवतो, बघू शकता काय मस्त कलर काम केलंय बघा, आणि एकदम शाईन होतो बघा, किती मस्त. डोळे पण बघू शकता, कोणत्या पण अँगलनी बघाल ना तर बाप्पा आपल्याकडेच पाहतोय असं वाटेल. खूप सुंदर आहे, बघू शकता. मोठा आहे, ऑलमोस्ट 3 फुटाचा बाप्पा आहे, खूप सॉलिड वाटतो. सगळेच बाप्पा चांगले असतात तसं काही नाही, पण मला खास करून ना म्हणजे समथिंग डिफरंट. आणि ह्याचे ना हे आफ्रिकन हत्ती असतो ना, त्याचे हे कान आहेत, त्याचे मोठे कान, ती वेगळी कन्सेप्ट आहे, मस्त वाटतं एकदम अट्रॅक्टिव्ह. ऍक्च्युअल मध्ये मखरमध्ये बसेल ना तर आणखी खूप चांगला दिसेल. इकडे पण बघू शकता हे डायमंड वर्क केलेलं आहे विदाउट. तसं दादा बोलल्याप्रमाणे ना भरपूर आहे तिकडे व्हरायटी. मस्त इकडे व्हिजिट केला ना तुम्हाला कळेलच. सुंदर सुंदर बाप्पा आहेत. हे बघा, हा उंदीर बघा किती छान दिसतोय. सुंदर सुबक मूर्त्या आहेत तिथे. या साईडला बघू शकता. तुम्हाला आणखी दाखवतो मित्रांनो. हे बघा काय बाप्पा यार, एक नंबर, किती मस्त आहे बघा. सॉलिड आहेत. आपण पाहू शकता, इकडे पण बघू शकता. धोतर बघा कसं आहे, पोस्चर बघा भेटण्याची कशी आहे, खूप सुंदर आहे. तर मग अशी आपण तो पाहिला ना, आता तिथेच बघा हा दुसरा आहे छोटा बाप्पा, त्याच्यात
सेम याच्यामध्ये पण छोटी साईज आहे. हे बघा अशा पद्धतीने आहे. इकडे बघू शकतो हे दगडू शेटचं आहे. आपण बघू शकतो. अरे वा, हा बघा भासरीवरती वा किती मस्त वाटतो कृष्णाचा अवतार. फार छान, फार छान, खूप सुंदर. तर मित्र इथे शूट करताना मला आणखी एक दादा भेटला. दादा तू कुठून आलास मला सांग. मी इथं वडली नगर मधून. वळले. आणि तुला म्हणजे दरवर्षी येतो इथे की मला इथे 15 वर्ष झाली इथे येऊन. 15 वर्ष म्हणजे आता तुझं बुकिंग करता आलेलं हो, काय? झालं. तेव्हा बघू शकता यांनी बुकिंग केलंय. आणि तुझा घरगुती गणपतीसाठी बुक करायला आलास की घरगुती गणपती. घरगुती गणपती हाच गणपती. कुठला? हा आहे हाच आहे बाप्पाचा गणपती. आता घेऊन कधी जाणार मग गणपती? हा 14 तारखेला मूर्ती घेऊन त्याच्या 13 तारखेला रात्री 12 वाजता. 13 तारखेला रात्री 12 वाजता घेऊन जाणार. आणि तू काय सांगशील ओव्हरऑल ह्या चित्रशाळेबद्दल? काय तुझा एक्सपिरियन्स काय? आता एक काय नाही, दररोज मूर्ती बघायला थोडं चांगलं वाटतं इथे. रोज शाळेतून जाताना बघायचं रोज, हा, तेच चांगलं वाटतं त्यांच्या. आणि मूर्ती एकदा एका नजरेमध्ये भरपूर व्हरायटी आहेत ना मूर्तीमध्ये. ऑलरेडी खूप आहेत. थोडं येऊन 2-3 तास जाता येतो बुक करायला. हा, बघून एक झाली सिलेक्ट. 2-3 तास काय रे लागतं? इथं खूप सारे असे हे आहेत ना, ऑप्शन भरपूर आहेत. ऑप्शन खूप आहेत. पण आता हे एका नजरेमध्ये बसली पाहिजे ना हा, तशी. तशीच हा. ती नाही भेटत मला, ही भेटली. या ओली तुला आवडली. हे बघा. मग आता आमचे सगळे हे व्ह्युअर्स जर आले तुझ्या घरी गणपतीला तर चालतील काय? चालतील चालतील. मोदक तयार आहेत आमच्या घरी. मोदक तयार बघा. खुश असतो एकदम ना. एकदम एकदम आणि ह्यांची सगळी सगळं व्यवस्थित आहे. एकदम चांगलं. वा वा, फार छान तुझा व्हॅल्युएबल टाइम दिल्याबद्दल थँक्यू. मित्रांनो, आपण आलो तो श्री आर्ट्स जे आहे आपल्या वळलीमध्ये. सगळं तुमचं बोलल्याप्रमाणे वळलीमध्ये सगळ्यात मोठी चित्रशाळा आणि फेमस चित्रशाळा आहे वसंत देवरे यांची आहे. आणि मला चान्स दिला ऍक्च्युली व्हिडिओ काढण्याचा. दादा वेळात वेळ काढला. आज रविवार असून देखील आणि ह्याने पण मला भरपूर फॉलोअप केला. खूप सुंदर मित्रांनो. आणि ही सगळी पोरं आहेत पण खूप एकदम सपोर्ट आहे. ही लोक असतात इथे. तुम्हाला नेहमी याल ना इकडे भेटतील. मस्त मस्त मूर्त्या व्यवस्थित सांगतात. त्याच्या मागची कन्सेप्ट काय ते सांगतात. कलर काम आहे, फेटेवाल्या विदाउट फेटेवाले सगळी इन्फॉर्मेशन मला प्रॉपर पद्धतीने गाईड करतात ते लोक. तुम्ही कशा पद्धतीने तुमची इव्हन तुम्ही टॅक्सीवर बुक केली तर देखील तुम्हाला टॅक्सीवर ते पोहोचवतात देखील. म्हणजे फक्त मूर्ती नाही, म्हणजे ऍक्च्युली जसं दादा बोलल्याप्रमाणे सण आपण काय बोलत आपला सण आपल्या मोठा दुसरा. हा, ते खरोखर तुम्ही खरोखर त्याच्या त्या वर्तणुकीमधून पण मला पाहायला मिळेल. खरोखर सुंदर आहे. मित्रांनो, मस्त व्हिजिट करा. जर पॉसिबल असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. एक स्क्रीनशॉट जरी घेतलात ना तरी दादा आपली बाप्पा बुक होऊ शकतो. हा, आणि ज्यांना कोणाला पाहिजे आउट ऑफ महाराष्ट्र पाहिजे ना तरी देखील मिळून जाते इकडे. पण इकडे घ्या तर आपली डिलिव्हरी होते काय एवढ्या लांबपर्यंत? डिलिव्हरी एवढ्या लांबपर्यंत नाही होत, पण आपण व्यवस्थित पॅकिंग वगैरे करून करू शकता. महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात कुठून पण बघत असेल व्हिडिओ तर ऍटलीस्ट कॉन्टॅक्ट करा. दादाशी संपर्क साधा. तुम्हाला तुमचा बाप्पा मिळून जाईल. माझ्याकडून जेवढं होईल ना पूर्णपणे व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. माझी व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नवीन सुद्धा सबस्क्राईब करा. भेटूया असं आणखी एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या. आणि दादा सगळ्यांना बोलो वन्स अगेन थँक्यू सो मच. तुमचा व्हॅल्युएबल टाइम दिलात आणि मला तुम्ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल थँक्यू सो मच. चला बाय बाय मित्रांनो, बाय बाय.